पूर्वीच्या काळी पद्धती होती, पराठी फुटायला लागल्यानंतर सीतादही करण्याची. तुमच्याकडे आहे की नाही? सीतादही करायचे. आमचे आजोबा होते, घरातून शेतीचा अंदाज काढायचे, कारण त्यावेळेला वयण टाकायची पद्धती होती. त्या भिंतीच्यावर ते वयण टाकलं जायचं. ते प्रामुख्याने सांगितलं, दादा वयण टाका लागेल गड्या आपल्या भिंतीवर, पण माती आखरातून आणजो. म्हणजे ती लक्षातच येत नव्हतं, म्हातारं कशाला तपलीक देते, इथं माती आहे पण आखरातून आणजो. मग त्या आखरातून आणावं लागत होती आणि ते त्या पराठ्या आणि त्याच्यावर ते वयण टाकलं आणि ते पाणी आलं की बरोबर त्याच्यावर गवत निघालं की आबा सांगत, दादा काय आपल्या वावरात केना झाला वाटते आता. म्हणजे याने का CCTV कॅमेरा लावला का? कारण माती आखरातली होती, त्याच्यावर केना निघाला की याने तिथंच सांगायचं, अमुक करा, ढमुक करा, टमुक करा. अशी ती पद्धती होती. आमच्या त्या नवरात्रामध्ये ते जो घट बसवला जायचा तो पितळेचा, तांब्याचा की मातीचा असायचा. त्याच्यात पाणी टाकलं जायचं. ती माती शेतातून आणलेली असायची आणि त्याच्यावर जे धान्य टाकलं जायचं ते धान्य तसं टाकलं जात नव्हतं मुठ्ठीने, ते धान्य मोजून टाकल्या जायचं. आबा मलाच काम सांगत, भाऊ आपल्याला ते घट बसवायचं आहे आणि मग मोज बरं दाणे, 100 दाणे, 101, 108 दाणे असं काहीतरी ते गणित सांगायचे. आबा किती तुम्ही कंजूसी करता, 108 मोजायचे, इतका वेळ टाकल्यापेक्षा गहू आपल्या घरचे आहेत मुठ्ठीभर टाकले. तसं नाही, मोज ते 108 दाणे टाकायचे त्या मातीवर. त्याच्यात मध्ये त्या गळ्यामध्ये पाणी टाकलं जायचं, ते पाजरायचं आणि त्या मातीवर मग ते कोंब यायचे 9 दिवसामध्ये. आणि मग म्हातारा पुन्हा मला मोजायला सांगायचे, मोज ते किती निघाले. मग टाकताना 108 टाकले होते आणि निघताना 90च निघालेत. मग त्याच्याहून गणित काढायचं, आपण पेरणी करता ठेवलेल्या गव्हामध्ये किती टक्के बाद आहे. त्या पद्धतीने त्या वर्षीचं ते गहू, मागच्या वर्षी किती पेरले होते रे एकरी, इतके नाही, यावर्षी वाढवा लागतील ते का, त्याने तिथं गणित काढलंय. पुढचं जे पेरणं आहे, हिवाळ्यामध्ये जे पेरण्या केल्या जायचं, मी असे त्यांचे ते गणित असायचे. म्हणून सीतादही मग मला सांगायचे, शेतात फिरून पराठी फुटली का दादा आपली. मग पाहिलं, मग 1 किलो बोंड फुटलेलं असायचं. म्हणून 5 लक्ष्म्या सांग. लक्ष्म्या म्हणत, कोणाच्या बाया म्हणायची पद्धती नव्हती, लक्ष्म्या आदरपूर्वक 5. मग आबानं म्हणून, आबा 5 महिला सांगायच्या वेचण्याकरता. त्यांनी कापूस वेचून त्या आणतील, त्या विकूनही त्यांची मजुरी जास्त होते. तसं नाही म्हटले, त्यांचे पायांचे पाय फिरले की पराठी लवकर फुटते, भाषा त्यांची बोलायची. मग म्हटलं, मग इतके जर त्यांच्या पायात ताकद आहे तर अगोदरच फिरवले असते आपण त्याच्यात. तसं नाही म्हटली, 5 ते पवित्र म्हणून मानल्या जायचे. मग ते दही, तो भात आणि ते सगळं. मग 5 जायचा कधी खर्च परवडणार नाही तर मग काय करायचं, 4 पोरीन घरची एक बाई तिच्या डोक्यावर घेऊन मग ते तिथं जायचं आणि ते सीतादही करायचं. मग सीतादही करण्याच्या मागचा उद्देश काय? पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते मायंदे साहेब, व्यंकटराव मायंदे. ते माझे चांगले मित्र होते. मग आम्ही कधीतरी त्या VC हाऊसला बसायचो, मी चर्चा करत होतो. मी कधी आध्यात्मिक एखादी प्रक्रिया सांगायचो, त्याच्यावर त्यांचं वैज्ञानिक मत घ्यायचं. निंबाळकर सर होते त्याच्या आधी, त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते, ते महाराजांकडे येत असल्या कारणामुळे. मग त्या मायंदे सरांना मी प्रश्न विचारला, सर हे सीतादही केल्या जाते, हे केवळ धार्मिक विधी आहे का, याच्या मागे विज्ञान आहे? म्हटले, महाराज खूप मोठं विज्ञान आहे त्याच्या मागे. म्हणजे कुठलं विज्ञान आहे? ज्यावेळेला बोंड फुटतात ना, परिपक्व होतात, त्यावेळेला त्याच्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. आणि आम्ही कितीही वल्गना करत असलो की आम्ही हे कीटकनाशक शोधून काढलेलं आहे आणि हा बोंडअळीचा कर्दंड काळ आहे, बोंडअळीवर अजून कीटकनाशक नाही तर मग आम्ही नुकसानात गेलो नसतो. आता त्याने ते बियाणंच काढलं, बीटी काढलं ना, त्या बीटीला TB झाला. आता विषय सांगायला नको, बीटीला TB झाला. म्हणजे जे तर मंगळाची अंकुरी सवेच्या मंगळाची फळे, मंगळाच्याच अंकुरावर अमंगळाचा रोग पळायला लागला. ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी, 735 वर्षापूर्वी बोलून गेलेत. आता ते बीटीने सिद्ध केलं. मग आता त्याच्यावर आम्ही बोलतोच म्हटले, पण बोंडअळीवर अजून आमच्याकडे उपाय नाही. पण आपले पूर्वज फार विद्वान होते. ज्यावेळेला ते बोंड परिपक्व व्हायचं, बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा तो कालखंड असायचा. मग एकरी 1 लिटर दही निदान त्या पराठीवर असं शिंपडल्या जायचं, पाणी करून पतलं करून ते, आणि त्याचे ते कण त्या पराठीच्या पानावर चिटकलेले राहायचे. आणि मग त्या पराठीच्या पानावरची ते दह्याचे कण खाण्याकरता मुंग्या आणि माकोड्यांचं प्रमाण त्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात व्हायचं. आणि ते वर चढत असताना ते खाण्या अगोदर बोंडअळीला सुद्धा फस्त करून टाकायचे आणि मग ती पराठी चांगली राहायची. आणि म्हणून मग ही त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण आहे. लोक म्हणतात, महाराज आम्ही तर सीतादही केले तरी बोंडअळी आली. सीतादही म्हणजे 50
50 एकराच्या नंबरात चमचाभर दही. आणि मग कसं काय, तू जर ते तिकडे शॉर्टकट मार्ग अवलंबत असेल तर तो सुद्धा नाही, तर अनुभव घेऊन पहा. ती शोक्तीने बोलत नाही. बऱ्याचदा दिसून येतं, मी लहानपणापासून पाहतो शेतामध्ये ज्या पराठीच्या ठिकाणी सीतादही केल्या जाते ते टाकल्या जातात ना, ती पराठी त्या संपूर्ण वावरात सर्वात हिरवी दिसते, ती रोगमुक्त असलेली दिसते. हे त्याच्या मागचे वैज्ञानिक कारण आहेत, परंतु त्याच्या मागे धर्माचं नाव दिलं, अशा पद्धतीने सांगितलं आणि मग कधीतरी आमच्यावर आरोप केले जातात. तसंच जवळ